सर्वस्तास्माकं सान्निधि कुर्यात्। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः। जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती। सुखासा पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारखा मान्यैसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र, तयात गीता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरि, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, शान्तं कमलनयनं योगविद्यानगम्यं, वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्। अनेन क्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचन्द्रपुरस्माकं कुलदैवतं। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। बोला गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय। आता आपण चतुश्लोकी भागवताकडे वळू। हे चतुश्लोकी भागवत भगवंतांनी ब्रह्मदेवांना कथन केले आणि ब्रह्मदेवांनी ते महर्षी नारदांनी व्यासमुनींना आणि व्यासांनी शुकदेवांना सांगितले। याच चतुश्लोकी भागवताचे 18,000 श्लोकात विस्तारण श्री व्यासांनी केलं आणि शुकदेवांनी हे श्रीमद भागवत राजा परीक्षितीला सांगितले। अहमेवासमेवाग्रे नान्यत् यत् सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं। कृतेऽर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः। यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्। एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयवतिरेकाभ्यां यस्यात् सर्वत्र सर्वदा। आता थोडक्यात त्याचा भावार्थ सांगायचा म्हणजे प्रथम श्लोकात तत्वाचे वर्णन केले, दुसऱ्या श्लोकात मायेचे वर्णन केले, तिसऱ्या श्लोकात जगदाचं वर्णन केले, तर चौथ्या श्लोकात जिज्ञासूचं वर्णन केले। आता पहिल्या श्लोकाचा भावार्थ आहे, भगवंत म्हणतात, या चराचर सृष्टीच्या निर्मितीपूर्वी मीच होतो, माझ्या व्यतिरिक्त स्थूल समुद्र आणि त्यातून उठणाऱ्या उंच लहरी किंवा लाटा या वेगवेगळ्या भासात तो समुद्र शांत झाल्यावर त्या लहरी समुद्रात विलीन होऊन एकरूप झाल्याचे लक्षात येते। तिसऱ्या श्लोकाचा भावार्थ, प्राण्यांच्या लहान मोठ्या शरीरात आकाशादी पंचमहाभूते शरीर कार्यरूपाने दिसण्यासाठी म्हणून त्यांच्यात प्रवेश करतात असे वाटते। आपले शरीर हे पंचमहाभूतांनी बनले आहे आणि ती कारण रूपाने असल्या कारणाने प्रवेश करत नाही। तसेच त्या प्राण्यांच्या शरीराच्या दृष्टीने मी त्यांच्यामध्ये आत्म्याच्या रूपाने प्रवेश केला आहे असे वाटते, पण आत्मदृष्टीने पाहता माझ्या व्यतिरिक्त दुसरी कोणतीच वस्तू नसल्याने त्यांच्यामध्ये माझा प्रवेश झालेला नाही। माऊली म्हणतात, पिंडी ते ब्रह्मांडी आणि ब्रह्मांडी ते पिंडी।
आणि आदी जगद्गुरु शंकरांचा अद्वैत सिद्धांत सांगतो अहम ब्रह्मस्मी, तसेच ब्रह्म सत्यम जगद्गीता. जे आत आहे तेच बाहेर, भगवंत आतच आहे, तो बाहेरून येणार नाही. चौथ्या श्लोकाचा भावार्थ, जे सर्व ठिकाणी सदोदित असते तेच आत्मतत्व. हेच आत्मतत्व किंवा आत्मज्ञान जिज्ञासू माणसाने अन्वय व्यतिरेकाने जाणार. आत्म्याचा संबंध जीवाशी तर ब्रह्माचा संबंध हा जगताशी असतो. उदाहरण द्यायचे तर मातीची अनेक भांडी म्हणजे अनेक रूपे होत, पण या सर्वात माती आहे हेच सत्य आहे. जेव्हा ही सर्व निरनिळ्या आकाराची भांडे मोडली जातात तर उरते ती फक्त माती. तसेच सोन्याची नाना अलंकार जसे हार, बांगड्या, कर्णफुले इत्यादी जी वेगवेगळी भासत असली तरी त्या सर्वात सोने आहे हेच सर्व सत्य आहे. जेव्हा ही दागिने मोडली जातात आणि भट्टीत ती तापवली जातात तशी ती उरते ती फक्त सोनेच. तसेच या जगात माणसे निरनिराळी दिसली, निरनिराळ्या रूपाची दिसली तरी आत्मा हेच एक सत्य आहे ज्यात परमात्माचा अंश रूपाने वास करतो. बोला गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. दुसऱ्या श्लोकाचं काय लिहिलंय जरा सुरुवात वाचताय? हो हो. ज्याप्रमाणे चंद्र एक असूनही दृष्टी दोषाने दोन चंद्रांचा भास होतो. हा ठीक आहे, दृष्टी दोषाने हा शब्द महत्वाचा आहे, मला तो लक्षात नाही आला म्हणून. ठीक. त्या दोन्ही म्हणजे यमल अर्जुन वृक्षांचं नाव, त्यांची कथा सांगितली होती का? नलकुबेर आणि किंवा नलकुबर असं उल्लेख आहे आणि मणिग्रीव. हां म्हणजे ते जरा सांगा थोडंसं, नाहीतर राहायला नको, नंतर त्याची लिंक नाही लागणार. जे लिहून घेत आहेत श्रीकांतजी, तुम्ही एकदम लिखाण तुमचं फास्ट आहे, तुम्ही जरा बघा वया. झाडं पडली इथपर्यंत झालं. हा त्यांची कथा नाही झाली ना, कोण होते ते? नाही कथा, हो कथा व्हायची मणिक नीलकुमार आणि मणिग्रीव. हा त्यांची कथा झाली आहे का नाही तेच विचारतोय. नाही ते पडले इथपर्यंत झालं फक्त. ठीक आहे. ते दोन वृक्ष उन्मळून पडले आणि परीक्षित राजांनी प्रश्न विचारला की त्याच्यातून तुम्ही आत्ता म्हणालात की दिव्य देह बाहेर पडले, तर ते कोण होते आणि ते मुळात इथे का वास्तव्य करत होते? त्यावेळेला शुकाचार्य म्हणतात की राजा नलकुबर असं लिहिलेलं आहे, पण नलकुबेर कुबेराचे पुत्र आणि मणिग्रीव असे दोन कुबेराचे पुत्र यांना आपल्या संपत्तीचा मद झाला होता आणि त्याच्यामुळे एका उपवनामधल्या सरोवरामध्ये मदिरा पिऊन अत्यंत उन्मत्त होऊन अनेक स्त्रियांबरोबर ते विवस्त्र विहार करत होते त्या सरोवरामध्ये. योगायोगाने त्या ठिकाणाहून देवर्षी नारद महाराज चालले होते. नारदांनी ते सगळं दृश्य पाहिलं आणि त्यांना पाहिल्यानंतर त्या ज्या स्त्रिया होत्या त्यांच्याबरोबरच्या, त्यांनी आपली वस्त्र सावरली, पण हे दोघं तशाच पद्धतीनं नारदांसमोर गेले आणि एका अर्थाने नारदांचा अपमान केला असं मी म्हणणार नाही. नारदांचा अपमान झाला, कारण कोणासमोरही जर आपल्याला जायचं असेल तर त्याची काही बंधनं आहेत, अलिखित नियम आहेत काही. पण नारदांच्या हे लक्षात आलं की हे खरं तर देवपुत्र आहेत, कुबेराला देवांचा दर्जा मिळालेला आहे आणि देवपुत्र असूनसुद्धा हे अत्यंत आपल्या मदामुळे अंध झालेले आहेत आणि यांची अशी इच्छा आहे का की आम्हाला विवस्त्र स्नान करायचं आहे. म्हणून नारदांनी त्यांना शाप दिला की तुम्हाला जर असंच स्नान करायचं असेल तर तुम्ही दोघेही वृक्ष व्हा आणि
यांना शाप दिल्यानंतर यांच्या चूक लक्षात आली आणि नारदांकडे त्यांनी पुन्हा प्रार्थना केली की आम्हाला तुम्ही शाप दिला आहे, तेव्हा शाप स्वीकारतो आम्ही, पण त्याचबरोबर आम्हाला उशापसुद्धा द्या. आणि म्हणून नारदांनी त्यांना उशाप दिला की तुम्ही वृक्ष म्हणून कुठे जन्म घ्याल एका अर्थाने, तर तो भगवान श्रीकृष्णांचा अवतार जिथे होणार आहे त्या गोकुळामध्ये, त्यांच्या घरामध्ये, घराच्या बाहेर, घराच्या अंगणामध्ये तुम्ही 2 वृक्ष म्हणून पुढचा तुमचा जो जन्म आहे तो वृक्षांचा असेल. आणि त्या अवतारामध्ये भगवंत ज्यावेळेला तुम्हाला स्पर्श करतील त्यावेळेला तुम्ही त्या वृक्षदेहातून मुक्त व्हाल, त्यावेळेला तुम्ही तो जो देह धारण केला आहे वृक्षाचा तो तुम्ही सोडून द्याल. तेव्हा या दोघांना मुक्त करण्याकरता म्हणून भगवंतांची ही दामोदर लीला आहे. दाम म्हणजे पोट, क्षमा करा, दाम म्हणजे दोरी आणि उदर म्हणजे पोट. भगवंतांचं जे सुंदर पोट होतं त्या पोटावरती ती दोरी बांधली होती आणि त्या दोरीचे वळ भगवंतांच्या पोटावरती उठले, पण ते सुद्धा भगवंतांनी अभिमानानं मिरवले आणि म्हणून त्यांनी दामोदर असं नाव, ही लीला भगवंतांनी केली, त्याचं स्मरण सगळ्यांना राहावं म्हणून दामोदर हे नावसुद्धा भगवंतांनी धारण केलं. ते 2 वृक्ष उन्मळून पडले आणि त्याचा जो मोठा आवाज झाला, त्या आवाजामुळे अनेक गोपी, नंद हे जमा झाले आणि त्यांच्या काही हा सगळा जो प्रकार घडला आहे त्यांनी ते घाबरले होते आणि त्यांच्यामध्ये चर्चा अशा सुरू व्हायला लागल्या की आपल्याला असा संकेत आहे कदाचित की ही जागा आता राहण्याकरता योग्य नाही. वास्तविक आत्तासुद्धा असा काही जो गोपालन करणारा समाज आहे तर यांचे काही तांडे ज्याला म्हणतो आपण तसे असतात. त्यांच्याकडे काही गायी सांभाळायला असतात. म्हणजे मी जर एखादी गाय विकत घेतली आणि ती मला सांभाळणं शक्य नाही आहे तर त्या गाईला सांभाळण्याकरता म्हणून असे काही लोक आहेत की जे त्या गाईला घेऊन जातात आपल्याबरोबर आणि ते वर्षभर कुठे ना कुठेतरी फिरत असतात आणि ते तुम्हाला तुमच्या भागामध्ये आल्यानंतर फोन करतात. आता फोनच्यामुळे सोपं आहे, नाहीतर पूर्वी ते यायचे प्रत्यक्षामध्ये की अशा अशा ठिकाणी एवढे एवढे दिवस मुक्काम आहे तर तुम्ही कधीही येऊन तुमची गाय बघू शकता. आणि ते वर्षाला ठराविक त्याचे पैसे घेतात गाय सांभाळण्याचे आणि त्याचं जे काही दूध दुभतं बाकी उत्पन्न आहे ते घेतात. पण गाईचं पालन व्हावं या ह्यानी अशी रचना किंवा अशा पद्धतीने सांभाळणारे आजसुद्धा काही लोक आहेत. आमचे एक ओळखीचे व्यापारी ते गेले आता म्हणून होते, तर त्यांनी शेवटपर्यंत अशा पद्धतीनं म्हणजे काही काळ त्यांनी ते होते तोपर्यंत त्यांच्या घरात गाय होती दारामध्ये कायम आणि एक गाय त्यांनी अशा पद्धतीनं सांभाळायला दिली होती जी बघायला मी स्वतः गेलो आहे म्हणून मुद्दाम मी हे तुम्हाला सांगितलं. तर ह्याच्यामध्ये कथेमध्ये प्रामुख्याने 2 उद्देश सांगितले. एक तर गोकुळामध्ये अशा पद्धतीची संकट ही काही ना काहीतरी नेहमी येत आहेत आणि ती केव्हापासून येत आहेत तर साधारणपणे गेला काही काळ झाला, 3-4 वर्ष 5 वर्ष झाली अशा पद्धतीची संकटं येत आहेत. आणि त्याचबरोबरीनं दुसरी गोष्ट घडली आहे की ती म्हणजे आता गोकुळामधल्या ज्या गायी आहेत त्या गायींना चरण्यासाठी पुरेसा चारा उपलब्ध नाही आहे आणि म्हणून तो चारा कुठे उपलब्ध आहे तर गोकुळापासून जवळ वृंदावन नावाचं एक वन आहे. त्या वनाची खासियत काय आहे तर तिथे
भरपूर प्रमाणामध्ये, मुबलक प्रमाणामध्ये एकतर जनावरांकरता चारा उपलब्ध आहे, दुसरं म्हणजे वेगवेगळ्या औषधी वनस्पतींची झाडं त्या सगळ्या भागामध्ये आहेत. त्याचबरोबरीने पर्वत आहेत. गोवर्धन लीला भगवंतांची जी आहे ती या भागातली आहे. गोवर्धनासारखा पर्वत आहे त्या भागामध्ये. पावसाचं प्रमाणसुद्धा पुरेसं आहे. आणि त्याचबरोबरीनं यमुना नावाची जी नदी वाहती आहे त्याचासुद्धा मोठा विस्तीर्ण पट्टा हा या भागामध्ये आहे. आणि त्याच्यामुळे या सर्व गोपांनी आपलं सगळं सामान आपल्या छकड्यांवरती लादलं आणि ते सगळं घेऊन आपलं सगळं राहण्याचं, निवासाचं, एकूण घरातलं जे काही आहे, एका अर्थाने आपल्याला आता घर बदलायचं आहे, शिफ्टिंग ज्याला म्हणतो आपण, तसं सगळं घेऊन हे वृंदावनामध्ये गेले. आणि आता वृंदावनामध्ये त्यांनी राहण्याकरता म्हणून योग्य सुरुवातीला झोपड्या बांधल्यात अगदी. आणि त्या झोपड्यांमध्ये यांनी राहायला सुरुवात केली. आता वृंदावनातल्या आणि गोकुळातल्या अशा अनेक कथा तुम्ही अनेक भागवतामध्ये सुद्धा ऐकल्या असतील, किंवा जे कीर्तनाचे विद्यार्थी आहेत त्यांनी कीर्तनामध्ये एखादा प्रसंग म्हणून सांगितला असेल. तशा अनेक कथा ह्या ज्याला आपण दंतकथा म्हणू किंवा पारंपरिक आपण ऐकत आलो आहे त्याच्यामुळे त्या सांगितल्या जातात. तर थोडंसं ते आपण टाळण्याचा प्रयत्न करूया. ज्या कथा भागवतात आहेत त्यातल्यासुद्धा ज्याच्यामध्ये आपण प्रामुख्याने भक्ती, ज्ञान आणि वैराग्य याच्या संदर्भातल्या ज्या सगळ्या कथा आहेत त्या कथा निश्चित सांगाव्या. आपण सगळ्यांनी भगवंतांची गोपी स्नान करत होत्या आणि भगवंतांनी त्या सगळ्या गोपिकांचे वस्त्र पळवले ही कथा ऐकतो किंवा त्याचं रसभरीत वर्णन ऐकतो. त्याचा उल्लेख भागवतामध्ये आहे. पण थोडंसं आपण व्यासपीठाचा ज्याला मर्यादा म्हणू, तर ती मर्यादा म्हणून ती कथा मी आत्तापर्यंत कधी सांगितलेली नाही भागवतामध्ये. तुम्ही पण ती सांगू नये अशी माझी अपेक्षा आहे. तुम्ही सांगितलं तर त्यातनं काही वेगळं निघणार नाही आहे, पण काही गोष्टी नक्की आपण टाळण्याचा प्रयत्न कराव्या. त्यातल्या जसं मी मागे चमन ऋषींचं चरित्र तुम्हाला म्हटलं की त्याच्यानंतर ही कथा, तर अशा काही कथा आपण मुद्दाम टाळाव्या. त्याच्यानंतर काही छोट्या कथा आल्या आहेत ज्याच्यामध्ये बक नावाचा एक असुर आला आणि भगवंतांनी त्याचा उद्धार केला. त्यानंतर भागवतामध्ये जी महत्त्वाची कथा आहे ती म्हणजे आघासुराची कथा. आणि त्याच कथेचं उपकथानक जे आहे ते म्हणजे ब्रह्मदेवांचा भ्रमनिरास, असंच त्याचं शीर्षक आहे भागवतामध्ये सुद्धा. हा प्रसंग जेव्हा घडला आहे अघासुराचा, त्यावेळेला भगवंतांचं वय 5 वर्ष सांगितलेलं आहे. आणि आघासुराची कथा किंवा आघासुराचा उद्धार केला आणि घरी आले सगळे, तर त्यावेळेला भगवंतांचं किंबहुना त्यांच्याबरोबर जे आहेत त्या सगळ्यांचं वय 1 वर्षांनी वाढलेलं आहे. म्हणजे भगवंत 5 वर्षाचे होते ही कथा ज्यावेळेला घडली किंवा लीला ज्यावेळेला घडली आणि घरी आल्यानंतर सांगितली त्यावेळेला ते 6 वर्षाचे आहेत. हे असं कसं घडलं? तर हा प्रामुख्याने या 2 कथांमध्ये येणारा एकूण सगळा प्रवास आहे तो ह्या अघासुराच्या कथेमधून आणि ब्रह्मदेवांचा जो भ्रमनिरास आहे, ब्रह्मदेवांना जे असं वाटलं होतं की मी या सृष्टीचा निर्माता आहे, हा ब्रह्मदेवांना झालेला मी आहे, त्याचा लोप करण्याकरता म्हणून भगवंतांनी या लीला केलेल्या आहेत.
वृंदावनामध्ये आल्यानंतर नेहमीप्रमाणे सकाळी उठायचं आणि गायी चरायला म्हणून घेऊन जायचं. आपला एका अर्थानं पिढीजात जो व्यवसाय आहे तो कसा पुढे न्यायचा आपण कथा म्हणूनही ऐकतोच, पण व्यावहारिक तत्त्व काय आहे या कथांमधलं, तर याचं प्रशिक्षण हे कधी होतं, ज्या वेळेला एखाद्या व्यापाऱ्याचा मुलगा त्याच्या प्रत्यक्ष दुकानावरती किंवा त्याच्या व्यवसायाच्या जागेवरती येऊन बसायला लागतो काही काळ, 2 तास, 3 तास, 4 तास. तेच इथे आहे. या सगळ्या गोपाळांचा व्यवसाय काय आहे, तर गाईचं पालन करणे हा प्रमुख आहे. गोपालन हा प्रमुख उद्देश आहे. आणि म्हणून त्यातलाच एक भाग म्हणून दिवसभर गाई चरायला घेऊन जायच्या. धारा काढून झाल्या, विशिष्ट वेळ झाली की दिवसभर गाईंना चरायला घेऊन जायचं. काही गोप आधीपासून जात आहेत, म्हणजे गोपांची मुलं, आणि आता त्यांच्याबरोबर कान्हासुद्धा जायला लागला. बलराम आणि श्रीकृष्ण असे त्या सगळ्या गोप बालकांबरोबर आता वनामध्ये जायला लागले. आणि वनामध्ये जाताना दररोज ते एकाच ठिकाणी जात नाहीत, तर वेगवेगळ्या ठिकाणी जातात. का? कारण आज कधी एका बाजूचं गवत खाऊन गाईंचं पोट भरेल, कधी दुसऱ्या बाजूला जायचं, कधी अजून लांब जायचं. असा एक एक प्रदेश ते बघतायत, कारण त्यांच्याकरता ते सगळं नवीन आहे. आणि म्हणून एक दिवस एका वेगळ्या दिशेला, आपण आज या दिशेला जाऊन बघू, आणि म्हणून हे सगळे गोप आपल्या सगळ्या गाई वासरांसह एका वेगळ्या दिशेला गेले, ज्या बाजूला ते आत्तापर्यंत गेले नव्हते कधी. आणि बरोबर त्याच वेळेला आघासुर नावाचा असुर श्रीकृष्णांना मारण्याकरता म्हणून कंसानं पाठवला होता. पूतना आणि बक नावाचा असुर, ज्याला भगवंतांनी संपवलं होतं. बक म्हणजे बगळा, त्यानं बगळ्याचं रूप घेतलं आणि भगवंतांनी त्यांचा समाचार केला, म्हणून बकासूर. भीमानी जो बकासूर मारला तो, आणि हा वेगवेगळा आहे. या दोघांचा भाऊ आहे असं सांगितलंय. पूतना आणि बकासुराचा हा आघासूर भाऊ आहे. अघ याचा अर्थ पाप. कंसाचं जे सगळं पाप होतं ना ते एकत्र झालं होतं आणि त्याचा एक असुर बनला होता. या आशयाने ही सगळी नावं आहेत. असा आघासूर यानं एक विचार केला की कशा पद्धतीनं या सगळ्यांना संपवावं, आणि म्हणून त्यांनी एका मोठ्या अजगराचं रूप घेतलं आणि रस्त्यावरती हा अजगर, आपल्याला माहिती आहे की लांबच्या लांब पडून राहतं, पण याचा जबडा जेवढा मोठा होता असं सांगितलंय की याचा खालचा ओठ हा पृथ्वीला आणि वरचा ओठ आकाशाला भिडला होता. एवढं मोठं मुख त्यानं उघडलं होतं. जे गोप होते त्यांना वाटलं की ही वृंदावनामध्ये असलेली एखादी गुहा आहे, जणू गुहा वाटावी, एवढा प्रशस्त मार्ग होता त्याचा. एवढं मोठं त्यांनी मुख उघडलं होतं. एक एक करत हे सगळे गोप आतमध्ये गेले आणि सगळ्यात शेवटी श्रीकृष्ण होता असा उल्लेख आहे. बलराम दादा आतमध्ये गेले आणि ज्या वेळेला भगवंत आतमध्ये गेले, सगळे गोप आतमध्ये आले आहेत आणि त्याबरोबर श्रीकृष्णसुद्धा आपल्या मुखामध्ये प्रवेश करता झालेला आहे, हे या आघासुराच्या लक्षात आलं आणि त्यानं आपला जबडा बंद करून घेतला. आता जबडा बंद करून घेतल्याबरोबर तिथली सगळी हवा जी आत येणारी होती ती बंद झाली आणि हे भगवंतांच्या लक्षात आलं. भगवंत त्याच मार्गाने थोडे आत चालत गेले आणि असं सांगतात की आघासुराच्या हा जो गळा आहे ह्या गळ्यापर्यंत आतमध्ये गेले. आता तो रचना त्याची लक्षात घ्या, अजगराच्या आकाराप्रमाणे तो पडला आहे, त्याच्यामुळे त्या पद्धतीनं हे सगळे आत गेले आणि त्याच्या गळ्यापर्यंत भगवंत गेलेले आहेत.
आणि त्या ठिकाणी भगवंतांनी आपल्या शरीराचा आकार वाढवायला सुरुवात केलेली आहे. आता तो आकार किती वाढवला आहे तर जेवढा त्याचा श्वसन मार्ग बंद करण्याकरता आकार लागेल तेवढा भगवंतांनी वाढवलेलाच आहे, पण त्याहीपेक्षा अधिक मोठा आकार आता भगवंत करतायत. याच्यामुळे काय झालं तर अघासुराचा श्वसन मार्ग बंद झाला आणि हळूहळू श्वसन मार्ग एकदा बंद झाला की मग इंद्रियांकडे जो प्राणवायूचा पुरवठा होतो तो सुद्धा बंद व्हायला लागतो आणि आता तो सुद्धा बंद व्हायला लागलेला आहे. आणि असं काही वेळ झाल्यानंतर त्याचं मस्तक दुभंगलं आणि त्यातून एक दिव्य ज्योत बाहेर पडली. ती दिव्य ज्योत पुन्हा भगवंतांमध्ये मिसळली आणि अशा पद्धतीनं त्याचं ज्यावेळेला ब्रह्मरंध्र फुटलं त्या ब्रह्मरंध्रातून त्याचा प्राण निघून गेला. तो त्या ठिकाणी गतप्राण झाला. त्याचा जो मस्तकाचा फुटलेला भाग होता त्यातून हे सगळे पुन्हा श्रीकृष्ण, बलरामदादा आणि इतर गोप हे सगळे पुन्हा बाहेर आले आणि आता ते पुन्हा आपला दिवस त्यांच्या लक्षात आलं की असं काहीतरी झालेलं आहे, आपण चुकीच्या ठिकाणी आलो आणि श्रीकृष्णाने आपल्याला वाचवलं हे त्या सगळ्या गोपांच्या लक्षात आलं. आणि आता ते आपल्या पुढच्या दिवसाकरता म्हणजे गाई वासरं चालण्यासाठी म्हणून पुढच्या प्रवासाला निघालेले. आणि ते संध्याकाळी जेव्हा घरी आले त्यावेळेला त्यांनी ही सगळी कथा आपल्या आईवडिलांना सांगितली की आज असं असं श्रीकृष्णाने एका मोठ्या अजगराला मारलं. पण त्यांच्या आईवडिलांना हे कळत नाही आहे की हे सगळे जी बालक आहेत ते 1 वर्षापूर्वी ही गोष्ट झाली आहे. 1 वर्षापूर्वी ते अजगर मरून पडलं आहे. त्याच्या सगळ्या आता त्याची जी कातडी आहे ती सुद्धा सुकून पडलेली आहे. तेव्हा त्याची गोष्ट हे आज का सांगतायत आणि सगळ्यांना आश्चर्य वाटतंय. पण तरीसुद्धा आपल्या मुलांवरचं जे प्रेम आहे त्याच्याकरता म्हणून कोणी त्यांना असं विचारलं नाही की ही कथा मागेच झाली आहे, तू पुन्हा पुन्हा का सांगतोयस मला. तर त्याच वेळेला दुसरी एक लीला भगवंतांनी त्याच दिवसाभरामध्ये केलेली आहे. ती म्हणजे हे सगळे गोप वासरांचं काही काळ चरणं झालेलं आहे आणि आता यांना दुपारच्या वेळेला भोजनाकरता म्हणून सगळेजण बसलेले आहेत. बऱ्यापैकी सूर्य डोक्यावरती आला आहे, भोजनाची वेळ झालेली आहे. गाईंचं सुद्धा चारा चरून झालेला आहे, पाणी पिऊन झालं आहे आणि त्या एका वृक्षाखाली जिथे सावली आहे अशा ठिकाणी त्यांना सगळ्यांना एकत्र केलं आहे. आणि त्याच्या एका बाजूला हे सगळे गोप पुन्हा जमा झाले, म्हणजे गोप बालक. कान्हा मध्ये बसला आहे, त्याच्या आजूबाजूनी गोलाकार हे सगळे बसले, जणू कमलदलांची उपमा दिलेली आहे या सगळ्यांना. मध्ये भगवंत बसलेले आहेत आणि त्यांच्या आजूबाजूला गोलाकार हे सगळे गोप बसलेत. कमळाचा जो मोठा मधला भाग असतो तो म्हणजे भगवंत आणि त्याच्या ज्या पाकळ्या असतात ते म्हणजे हे बाकीचे गोप. अशा पद्धतीनं ती उपमा भागवतामध्ये दिलेली आहे. आणि एका गोपाच्या असं लक्षात आलं की आपण जिथे गाई आणि वासरं उभी गेली होती त्यातलं कोणीच दिसत नाही आहे. त्यावेळेला काय घडलं होतं, भगवंतांनी अवतार घेतला हे जरी खरं असलं तरी आत्तापर्यंत ब्रह्मदेवांनी पाहिलं की भगवंत कुठे अवतार घेतात तर ते एखाद्या राजप्रासादामध्ये अवतार घेतात. असा गवळ्याच्या घरी का अवतार घेतील. आणि म्हणून ते जे काही आहे ज्याला
कृष्ण म्हणतात, कान्हा म्हणतात, ते खरंच तेच तत्व आहे का आपलं लोक म्हणतायत किंवा त्यानं काही पराक्रम केला आहे म्हणून त्याची स्तुती चालली आहे, हे पाहण्याकरता म्हणून ब्रह्मदेव त्या ठिकाणी आले. आणि त्यांनी काय केलं आहे, ब्रह्मदेवांनी आपल्या मायेनं ह्या सगळ्या गायी आणि वासरं त्या ठिकाणाहून उचलली आणि त्यांना नेऊन ब्रह्मलोकामध्ये ठेवलेलं आहे. ती गायब झालेली कळलं आणि एका गोपानं कान्हाला सांगितलं की कान्हा, आपल्या ज्या गायी आहेत, वासरं आहेत, ती काही दिसत नाहीत. तेव्हा कान्हा म्हणाला, तुम्ही थांबा, मी आलोच बघून, तुम्ही कोणी उठू नका जेवताना. आणि म्हणून त्यांनी आता जेवायला नुकतीच सुरुवात करणार, म्हणजे पहिला घास आपण ज्याला म्हणतो ना, तो हातात आहे असं सांगितलंय. मुखात गेलेला नाही, तो हातात आहे. आणि कान्हा उठला आणि त्यानं ज्या ठिकाणी गाई वासरं उभी होती तिथे पाहायला गेला. त्याच वेळेला ब्रह्मदेवांनी काय केलं, ही जी सगळे गोप होते बाकीचे, या सगळ्यांना ब्रह्मदेवांनी उचललं आणि आपल्या ब्रह्मलोकामध्ये नेऊन ठेवलं. आणि आता खालती काय चाललंय हे पाहायला पुन्हा ब्रह्मदेव पृथ्वीवरती आले. कान्हानं बघितलं की गाई वासरं नाहीत आणि परत येऊन बघितलं तर कोणीही गोप बालकं नाहीत. आणि म्हणून कान्हानं स्वतः जेवढी गोप बालकं होती, जेवढ्या गायी होत्या, जेवढी वासरं होती, तेवढी सगळी रूपं त्यानं घेतली. अहमेवा समेवाग्रे, या चराचर सृष्टीमध्ये केवळ मी आणि मीच भरून राहिलेलो आहे, हे सिद्ध करण्याकरता भगवंतांनी या प्रत्येकाचं रूप घेतलेलं आहे. म्हणजे गायी भगवंत झाला, वासरं भगवंत झाला, त्यांच्या गळ्यातल्या घंटासुद्धा भगवंतच झाले. आणि संध्याकाळी सगळेजण पुन्हा आपापल्या घरी आले. पुन्हा दुसऱ्या दिवसापासून हाच दिनक्रम, सकाळी उठायचं, चरायला म्हणून घेऊन जायची गायी वासरं, पुन्हा संध्याकाळी परत यायचं. असं किती दिवस चाललं आहे, तर असं 1 वर्ष चाललं आहे असा उल्लेख आहे. 1 वर्ष चाललं. आता हे 1 वर्ष म्हणजे ह्या पृथ्वी तलावावरचं 1 वर्ष आहे. ब्रह्मदेवांच्या दृष्टीनं किंवा ब्रह्मलोकामधला तो केवळ काही क्षण सांगितलेले आहेत, 2 क्षण किंवा 3 क्षण सांगितलेले आहेत. म्हणजे पृथ्वीवरचं 1 वर्ष का 1 क्षण सांगितलेलं आहे. म्हणजे पृथ्वीवरचं 1 वर्ष आहे. म्हणजे ब्रह्मदेवांनी बघितलं खालती येऊन की इथे सगळी मी ज्यांना आत्ता ब्रह्मलोकामध्ये घेऊन गेलो तेच सगळे आहेत, त्याच गायी आहेत, तीच वासरं आहेत, तीच मुलं आहेत. म्हणून ब्रह्मदेव पुन्हा गेले की परत आली नाहीत ना हे बघण्याकरता. आणि त्यांनी हे जे सगळं बघितलं आहे त्यात त्यांचे काही क्षण गेलेत, पण पृथ्वीवरती मात्र तो सगळा कालावधी हा 1 वर्षाचा म्हणून सांगितलेला आहे. आणि ब्रह्मदेवांच्या लक्षात आलं की आत्तापर्यंत मला जे वाटत होतं की ही सृष्टी मी निर्माण केली आहे, पण ज्या अर्थी मी ही सृष्टी निर्माण केली असं मला वाटतं आहे, पण त्याच्यापूर्वी मला कोणीतरी निर्माण केलं आहे हेही तितकंच खरं आहे. आणि मला जो निर्माण करणारा आहे तो माझ्यासारख्या अनेक सृष्टी सहजगत्या निर्माण करू शकतो आणि त्यानंच अवतार घेतलेला आहे असं म्हणून ब्रह्मदेव श्रीकृष्णाला शरण गेले. तिथे भगवंतांची ब्रह्मदेवांनी स्तुती केलेली आहे. आणि भगवंतांनी या ठिकाणी ब्रह्मदेवांना स्पष्ट सांगितलं आहे की ब्रह्मदेवा, तुम्हाला जो अहंकार झाला होता की ही सृष्टी, ह्या सृष्टीचा निर्माणकर्ता, रचयिता मी आहे, तर प्रत्यक्षामध्ये या सृष्टीचे रचनाकार जरी तुम्ही असलात तरी त्या सगळ्याची प्रेरणा जी आहे ती मी आहे. कारण माझ्यापासून हे सगळं
निर्माण झालेलं आहे, मीच याचा निर्माता आहे, मीच पालन करता आहे आणि मीच प्रलयाच्या वेळेला या सगळ्याचा संहार करतासुद्धा मीच आहे असं म्हणून ब्रह्मदेवांनी भगवंतांची क्षमा मागितली. जे काही गोप बालक, गाई वासरं हे सगळं ब्रह्मलोकामध्ये नेलं होतं ते त्यांनी पुन्हा पृथ्वीलोकामध्ये परत आणलं. आणि त्या दिवशी पुन्हा ही सगळी बालकं आपापल्या घरी, आधी त्यांनी भोजन केल्याचा उल्लेख आहे, म्हणजे तो अर्धवट घास हातामध्ये होता तसेच ते ब्रह्मलोकामध्ये गेले होते आणि पुन्हा पृथ्वीलोकामध्ये आले आणि त्यांना काही लक्षात नाही आलं. त्यांनी पुन्हा ती गायी पाहिल्या, वासरं पाहिली, त्यांनी भोजन केलं आणि संध्याकाळी ते परत आले. पण तोपर्यंत पृथ्वी तलावावरती 1 वर्ष लोटलं होतं आणि म्हणून 1 वर्षापूर्वी त्यांनी जी गोष्ट अनुभवली होती, श्रीकृष्णांनी एका अजगराच्या मुखातून या सर्व बालकांना सुखरूप सोडवलं होतं आणि त्या अजगराला मारलं होतं, ही कथा जणू काही आजच घडली आहे अशा पद्धतीनं ते आपल्या मातापित्यांना सांगतायत. आणि त्यांच्या घरच्यांना हा प्रश्न पडला आहे की 1 वर्षापूर्वी जी घटना घडली आहे ती आपले सगळी मुलं आज घडली आहे असं म्हणून का सांगतायत. भागवतामध्ये असा उल्लेख आहे की ती कथा जरी 1 वर्षापूर्वी घडलेली होती तरीसुद्धा ती आज घडली असं आपली मुलं का सांगतायत याचा कधीही उलगडा त्या गोप आणि गोपींना झाला नाही. त्याच्यानंतर भागवतामध्ये प्रामुख्याने कालियामर्दनाची कथा येते आणि त्याच्यापूर्वी धेनकासुराची कथा येते. असेच काही दिवस गायींना चरायला म्हणून घेऊन जाणं आणि संध्याकाळी पुन्हा परत येणं असा दिनक्रम चालला आहे. आणि एक दिवस एका बाजूला गायींना चारण्यासाठी म्हणून घेऊन गेले असता लांबून एक वन दृष्टीला पडलं. जरा माहिती काढली की हे वन काय आहे, कुठलं आहे, कोणाचं आहे. त्यावेळेला अनेकांनी सांगितलं की आपण आत्तापर्यंत कधी त्या वनामध्ये गेलो नाही. याचं कारण त्या ठिकाणी धेनकासुर नावाचा एक असुर हा याच्या मालकीचं ते वन आहे. आणि तो कसा आहे तर त्यानं तो तिथे गाढवाच्या रूपामध्ये राहतो आणि तिथे येणाऱ्या कोणालाही किंबहुना तो त्या उपवनामध्ये कोणालाही येऊ देत नाही आणि जर कोणी आलं तर त्याला तो संपवतो. आणि म्हणून ही सगळी माहिती मिळाल्यानंतर मुद्दाम बलराम आणि श्रीकृष्ण त्या उपवनामध्ये गेले. आणि असं सांगतात की बलराम दादांनी आपल्या शक्तीचा प्रयोग करून तिथे जी झाडं होती, ज्या झाडांना छान सुंदर फळं लागली, अशी झाडं हलवली आणि त्याची फळं खाली पाडली. आता ही झाडं हलवण्याचा मोठा आवाज त्यांनी मुद्दामून केला. का तर तिथला जो राक्षस आहे, असुर आहे, धेनकासुर, याला संपवायचा होता. म्हणून ही भगवंतांची एक लीला आहे. त्याचा आवाज केला, तो आवाज धेनकासुरापर्यंत गेला आणि तो गाढवाच्या रूपामध्ये त्या ठिकाणी आला. आणि आपल्याला माहिती आहे त्याचं आणि बलराम दादांचं त्या ठिकाणी एक छोटं युद्ध किंवा लढाई झालेली आहे. त्यांनी कशा पद्धतीने आपले 2 पाय मारले किंवा छातीवर मारले, गाढव जशा लाथा मारतं त्या सगळ्याचा उल्लेख याच्यामध्ये आहे. पण बलराम दादांनी त्याचे 2ही पाय आपल्या हातामध्ये धरले
त्याला गर 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 फिरवला आणि त्याला एका वृक्षावरती आपटला आणि तो धेनुकासूर गतप्राण झाला. अशा पद्धतीनं धेनुकासुराची कथा. आणि यानंतर आपण सगळ्यांनी अनेक वेळा ऐकली कथा, ज्याला कालिया मर्दन म्हणतात. त्या कालिया मर्दनाची कथा भागवतामध्ये येते. पुढच्या भागामध्ये आपण कारण ही पूर्ण होणार नाही, त्याला जोडून पुढच्या सगळ्या कथा आहेत. उद्याच्या भागामध्ये आपण कालिया मर्दन ची कथा बघूयात. आत्ता थांबणं शक्य आहे का? पुढे एक 15 मिनटं अजून लांबला तर चालेल वर्ग, म्हणजे आजसुद्धा घेता येईल, काय अडचण नाही मला. आज घेतलं तर चालेल का? चालू शकेल. हां चालेल ना? चालेल चालेल. ठीक आहे. आता कालिया मर्दनाची, ठीक आहे, आता कालिया मर्दनाची जी कथा आपण ऐकतो तर भागवतामध्ये कालियावरती कृपा असा उल्लेख आहे. कारण त्याचा उद्धार केलेला नाही, त्याला मारलेलं नाही आहे, तर त्याच्यावरती भगवंतांनी कृपा केली आहे. एका अर्थाने उद्धार याचा अर्थ पुन्हा ते या जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकलेले नाही, या अर्थाने खरं तर उद्धार या शब्दाचा अर्थ घेतला जातो. आणि आपण जे सिरियलमधून कालियामर्दन बघतो तर त्यात भगवंत काय चेंडूफळी म्हणजे बॅट बॉल खेळत होते किंवा विटी दांडू खेळत होते, तर असा कुठलाही उल्लेख भागवतामध्ये नाही. ज्या यमुनेच्या एका विशिष्ट भागामध्ये, यमुनेचा डोह ज्याला म्हटलं जातं, त्या विशिष्ट भागामध्ये कालिया नावाचा एक सर्प जो अत्यंत विषारी आहे तो या ठिकाणी येऊन राहतो. आणि त्याच्यामुळे किंबहुना त्याच्या विषामुळे यमुनेचं ते जे पाणी आहे ते दूषित होतं. आता काही ठिकाणी असं सांगतात की हे सगळे गोप आणि वासरं त्या ठिकाणी आली, गाई वासरं, त्यांनी तिथलं पाणी प्राशन केलं आणि ती गतप्राण झाली, अशा पद्धतीनं. पण असे उल्लेख कथेच्या सुरुवातीला कुठेही भागवतामध्ये नाही. तो भाग मुळात कालियानं या सगळ्या पाण्याच्या भागावरती आपलं एक वर्चस्व कब्जा केलेलं आहे हे लक्षात आल्यानंतर त्या डोहाचं पाणी एवढं विषारी झालं होतं असा उल्लेख आहे की त्याच्या उष्णतेमुळे, विषाच्या दाहामुळे त्याच्यावरून जाणारे काही पक्षी जर असतील तर ते सुद्धा गतप्राण व्हायचे, एवढा त्या विषाचा दाह होत होता. आणि भगवंतांचा मुळात भगवंतांचा अवतार कशा करताय तर असे जे दुष्ट आहेत की ज्यांच्या विषाचा दाह हा इतरांना होतो, अशांना संपवण्याकरता किंबहुना ज्यांना सुधरवण्याकरता, त्यांनी असं वागू नये याच्याकरता, म्हणून हे भगवंतांचे अवतार आहेत. आणि म्हणून त्या डोहाच्या बाजूला कदंब नावाचा वृक्ष आहे. त्या कदंब वृक्षाची एक फांदी डोहाच्या दिशेनं वाढलेली आहे. भगवंत त्या ठिकाणी आले आणि झरझर झरझर त्या कदंब वृक्षावरती चढले. त्याची जी फांदी होती, जी यमुनेच्या बाजूला झुकली होती, त्या फांदीवरती उभं राहून भगवंतांनी त्या यमुनेच्या डोहामध्ये उडी मारली. आता डोहामध्ये उडी मारल्यानंतर स्वाभाविकपणे भगवंत त्या डोहामध्ये आत 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 खोलवर गेले. सगळे गोप जमा झालेत. मग गोप बालकं आहेतच, त्यांनी पटकन निरोप पाठवला की असं असं कान्हानं केलंय. गोप जमा झाले, नंद जमा झाले, नंद आले, रोहिणी माता आली आहे, यशोदा माता आली आहे. आणि बलराम दादा हे सगळं अगदी शांतपणे बाहेर उभं राहून बघतायत, कारण त्यांना भगवंतांचा काय प्रभाव आहे हे माहिती आहे.
आणि म्हणून ते सगळ्यांना थांबवत आहेत की तुम्ही काही काळजी करू नका, कान्हाला काही होणार नाही, कान्हाला काही होणार नाही, तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही धीर धरा. नंद आणि यशोदा हे कान्हाच्या मागे उडी मारण्याकरता म्हणून प्रवृत्त झालेत. बलरामांनी त्या दोघांना थांबवलेलं आहे की तुम्ही अशा पद्धतीचं कोणतेही कृत्य करू नका. हे यमुनेच्या काठावरती चालू आहे. आणि आत काय चालू आहे यमुनेच्या, तर भगवंतांनी जशी उडी मारली तसं त्या डोहातलं पाणी इतकं उंच उडालं असं म्हणता की पार आकाशाला टेकलं. तुम्ही म्हणाल की 6-7 वर्षाचे आहेत भगवंत, 7 वर्षाचे आहेत भगवंत. 7 वर्षाच्या मुलाचं वजन ते काय असणार, कारण असं म्हणतात की जेवढ्या वजनाचा माणूस त्या पाण्यामध्ये उडी मारतो तेवढं त्याच्या वजना एवढं पाणी वर उसळतं. इतकं व्यावहारिक पातळीवरती विचार करू नका. ज्यांच्या उदरामध्ये सर्व ब्रह्मांड सामावलेलं आहे त्यांचं वजन काय असेल, आणि अशा वजनानं त्या यमुनेच्या डोहामध्ये उडी मारली आणि म्हणून ते पाणी यमुनेचं हे आकाशाला एवढ्या उंच उडालं. आणि त्या सगळ्या आवाजानं कालिया जागेवरती आला, म्हणजे भानावरती आला. त्याला कळलं काहीतरी संकट येतं आहे आपल्यावरती, आणि संकट येते हे कळताच तेवढ्याच समोर कालियाच्या त्याला जे वाटलं होतं संकट, ते संकट येऊन उभं राहिलं. त्यानं बघितलं की समोर कान्हा उभा आहे. आणि आपल्याला माहिती आहे सर्प किंवा नाग किंवा साप यांचा प्रमुख शस्त्र काय आहे, तर ते दंश करतात. आपले जे विषारी दात आहेत त्यानं दंश करतात. आणि असं दंश करण्याकरता म्हणून कालियानं आपली जी जीभ आहे ती आपल्या ओठांवरनं फिरवली. आता मी ह्या समोर आलेल्या जो कोण प्राणी आहे त्याला संपवतो, दंश करतो. आणि भगवंतांनी त्याला चुकवलेलं आहे, ज्याला आपण म्हणतो की क्षणामध्ये भगवंत इकडे उभे होते, ते तिकडून गायब झाले आणि या ठिकाणी आले. असं 2-4 वेळा भगवंतांनी केलं आणि भगवंतांनी एकदम झप दिशी उडी मारली. उडी मारली ती थेट कालियाच्या मस्तकावरती म्हणजे फण्यावरती उडी मारली. आणि मगाशी मी जसा उल्लेख केला की ज्यांच्या उदरामध्ये संपूर्ण ब्रह्मांड सामावलेलं आहे त्यांचं वजन ते काय असेल, एवढं प्रचंड महाकाय देह घेऊन भगवंत आता कालियाच्या फण्यावरती नृत्य करतायत. लक्षात घ्या कोण नृत्य करतंय, तर जे सर्व कलांचे आदिगुरु आहेत, म्हणजे या कला ज्यांच्यापासून निर्माण झाल्या त्या कलांचे आद्य गुरु किंवा आदिगुरु असे ते त्या कालियाच्या मस्तकावरती नृत्य करतायत. ते नृत्य पाहण्याकरता सगळे देव, चारण, सिद्ध, गंधर्व, ऋषीमुनी यांची गर्दी झालेली आहे. शंभर फण्यांचा नाग सांगितला आहे कालियाचा, म्हणजे कालिया जो आहे तो 100 फण्यांचा आहे. काही ठिकाणी 101 आहे असा उल्लेख करतात. आणि 100 डोक्यावरती भगवंत अत्यंत लीलया नृत्य करतायत. आणि भगवंतांचं तो वजन, ते पावलांचे, नृत्यामध्ये पदविन्यास हा मुख्य विषय असतो. तो पदविन्यास सारखा मस्तकावरती होतोय. आणि कालिया थकला, कारण मस्तकावरती सतत ते चालू आहे. त्याने केव्हाच विष सगळं बाहेर त्याचं गेलं होतं. आणि आता तो गतप्राण होईल की काय ह्या अवस्थेमध्ये आला आहे. त्यावेळेला त्याच्या ज्या सगळ्या नागपत्न्या आहेत कालियाच्या त्या भगवंतांना शरण गेल्या. आणि त्यांनी असं सांगितलं आहे की भगवंत तुम्ही म्हणाल ते आम्ही करतो, पण आमच्यावरती एक कृपा करा की या कालियाला मारू नका, कारण हे आमचं कुंकू आहे. तेव्हा आमचं सौभाग्याचं रक्षण व्हावं म्हणून तुम्ही या कालियाला मारू नका. तुम्ही सांगाल ती शिक्षा आम्हाला मान्य आहे, किंवा तुम्ही आमच्या बाबतीत जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य आहे.
आणि म्हणून भगवंतांनी कालियाला असं सांगितलं की कालिया, तू तुझ्या सर्व पत्न्या, पुत्र, नातवंड इथपर्यंत त्याचा सगळा संसार आणि इतर जे आहेत सगळे तुझा आप्तेष्ट, अशा सर्वांना घेऊन तू ताबडतोब इथून निघून जा. आता तू या ठिकाणी राहू नकोस. रमणक नावाचं जे द्वीप आहे, ज्या द्वीपावरती ह्या नागांकरता किंवा सर्पांकरता काही विशेष भाग राखीव आहे, त्याच ठिकाणी जाऊन तू वास्तव्य कर. याचं कारण तू जो या ठिकाणी राहतो आहेस त्याच्यामुळे या यमुनेचं जे सगळं पाणी आहे ते दूषित होतं आहे आणि ते पाणी सर्वसामान्य जीवांच्या उपयोगाकरता नाही, त्याचा कुठलाही उपयोग ह्या सर्वसामान्य जीवांना होत नाही. तेव्हा तू या ठिकाणी राहू नकोस. त्या ठिकाणी मुळामध्ये जो कालिया आहे, त्या कालियाला अशी भीती आहे की गरुड जो आहे तो मला खाईल आणि त्याच्या भीतीने मी खरं तर इथे राहायला आलो आहे. त्यावेळेला भगवंत म्हणतात की कालिया, तुझं जे शरीर आहे, तुझं जे मस्तक आहे ते माझ्या चरणचिन्हांनी युक्त आहे, त्यामुळे गरुड तुला काहीही करणार नाही, तुला कुठलंही भय असणार नाही. तेव्हा तू ही जागा सोड आणि आपल्या मूळ स्थानी परत जा. असं सांगितल्यानंतर स्वतः कालियानं आणि त्या सगळ्या पत्नींनी श्रीकृष्णाची पूजा केली. आणि त्यानंतर आपण जे दृश्य कायम बघतो सिरियलमध्ये की कालिया असा वर आला आणि त्याच्या मस्तकावरती भगवंत मुरली वाजवत उभे आहेत, असा कुठलाही उल्लेख भागवतामध्ये नाही. त्या सगळ्यांनी भगवंतांची पूजा केली आणि कालिया तिथून निघून गेला आणि भगवंत पुन्हा त्या डोहामधून सुखरूप वर आली. आणि त्याच्यानंतर घरातल्या सगळ्यांनी म्हणजे यशोदा मातेनं, नंदानं या भगवंतांना घट्ट आलिंगन दिलं. सुखरूप परत आल्याबद्दल त्यांनी देवाचे आभार मानले. भगवंतांनी त्या पाण्याकडे बघितलं आणि ते पाणी विषमुक्त झालं असं म्हणतात, अमृत झालं त्या पाण्याचं असं म्हणतात. आणि ही कथा झाल्यानंतर परीक्षित राजाने विचारलं की मुळामध्ये हा कालिया नावाचा जो सर्प आहे तो या यमुनेमध्ये का राहायला आला होता, हे मला तुम्ही सांगा. त्यावेळेला शुकदेव म्हणतात की राजा, गरुडाचा आहार म्हणजे सर्प आहे. तेव्हा या सर्पांकरता जे राखीव रमणक नावाचं द्वीप आहे, त्या द्वीपावरच्या सर्व सर्पांनी आपण जी कथा बकासुराची म्हणजे भीमाच्या संदर्भामधली जी ऐकतो त्याच पद्धतीची कथा इथे ह्या सर्पांच्या अनुषंगाने आलेली आहे की ह्या गरुडाला एका प्रजातीतला एक सर्प एका कुटुंबानं द्यायचा असं ठरलं होतं. महिन्याला एक सर्प अशी साधारणपणे इथे त्याचं हे दिलं की दर महिन्याला एक सर्प द्यायचा, जेणेकरून गरुड आल्यानंतर जी सगळी लपण्याकरता किंवा आपला जीव वाचवण्याकरता जे सगळं करावं लागतं ते करावं लागणार नाही. आणि म्हणून स्वतःहून अशा पद्धतीचा बळी द्यायचा आणि तो दिलेला बळी जो आहे तेवढा गरुडानं भक्षण करायचा. असं या दोघांमध्ये एक सामंजस्याचा करार झाला होता असं सांगतात. पण कालियानं काय ठरवलं की अशा पद्धतीचा कुठलाही बळी इथून पुढे गरुडाला द्यायचा नाही. आणि त्याचबरोबर
त्यानं अशा पद्धतीचं कृत्य केलं की जो बळी हा गरुडाचा करता म्हणून ठेवलेला आहे, तो बळी एके दिवशी यानं स्वतःहून खाल्ला आणि मग त्याचं म्हणजे कालियाचं आणि गरुडाचं फार मोठं युद्ध झालं. या युद्धामध्ये कालियानं भरपूर मार खाल्ला आणि गरुडापासून आपला बचाव व्हावा म्हणून तो या यमुनेच्या डोहामध्ये या ठिकाणी येऊन राहिला. आता तो याच ठिकाणी येऊन का राहिला, तर त्याची एक वेगळी कथा आहे. ती कथा अशी सांगतात की सौभरी नावाचे ऋषी होते. हे सौभरी ऋषी तपश्चर्येकरता म्हणून त्या ठिकाणामध्ये राहत होते, त्या सगळ्या परिसरामध्ये जिथे हा कालियाचा डोह सांगितला आहे त्या परिसरामध्ये सौभरी ऋषी तपश्चर्येला असत. आणि एक दिवशी ऋषी पाण्यामध्ये उभे राहून काही त्यांचं अन्निक किंवा तर्पण करत होते. त्यावेळेला गरुड आला आणि गरुडानं एक मासा त्या डोहामधून किंवा तिथल्या जवळच्या जलाशयातनं जिथे सौभरी ऋषी होते तिथनं उचलला. आता त्याचं ते खाद्य आहे, तेव्हा त्यानं ते स्वाभाविकपणे मिळवलं. पण सौभरी ऋषींनी त्यावेळेला त्याला मनाई केली होती की गरुडा, तू अशा पद्धतीनं त्या माशाला जरी पकडलेलं असलं तरी तू खाऊ नकोस. पण गरुडानं सौभरी ऋषींचं काही ऐकलं नाही. त्या माशाला खाऊ नकोस असं सांगितलं होतं. याचं कारण तिथे जे वेगवेगळ्या प्रकारचे मासे होते त्या माशांचा हा मत्स्यराज होता. आता मत्स्यराज मारला गेल्यामुळे बाकी सगळ्या माशांना दुःख झालं अशी कथा आहे. तेव्हा सौभरी ऋषींनी त्या माशांचं इतर माशांचं दुःख पाहिलं आणि या गरुडाला असा शाप दिला की गरुडा, तू जर पुन्हा या डोहामध्ये आलास आणि इथल्या माशांचं किंवा इथे असलेल्या प्राण्यांचं तू भक्षण केलंस तर तुला मृत्यू येईल. म्हणून इथे जे कोणी प्राणी आहेत त्यांना तू कधीही त्यांचं तू कधीही भक्षण करू शकणार नाहीस असा शाप सौभरी ऋषींनी गरुडाला दिला होता. आणि हा दिलेला शाप कालियाला माहिती असल्यामुळे आपण जर यमुनेच्या त्या भागामध्ये जाऊन राहिलो तर आपल्याला गरुडाकडून कोणताही धोका नाही हे कालियाला पक्क माहिती होतं. आणि म्हणून कालिया आपल्या सगळ्या कुटुंबासह यमुनेच्या त्या परिसरामध्ये त्या डोहामध्ये येऊन त्यानं दीर्घकाळ वास्तव्य केलं होतं. पण अखेर भगवंतांनी अशा प्रकारे त्या कालियावरती कृपा केली, आपली पदचिन्ह त्याच्या मस्तकावरती उमटवली आणि त्याचं जे भय होतं गरुड आपल्याला मारेल किंवा गरुड आपल्याला खाईल ते त्याचं भय नष्ट केलं. आणि भगवंतांनी तिथलं जे यमुनेतलं पाणी आहे जे दूषित झालं होतं ते अमृताप्रमाणे पिण्याकरता योग्य असं बनवलं. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. काही कोणाला विचारायचं असेल तर विचारू शकतो.